आपल्या देशात प्रेम करण्याचा अर्थ कधीकधी सामाजिक नियमांविरुद्धची एक लढाई ठरू शकतो का? आजचं हे विश्लेषण अशाच एका संघर्षाबद्दल आहे, जिथे वैयक्तिक स्वातंत्र्य थेट कायद्याच्या कसोटीवर उतरतं. विचार करा की संरक्षणासाठी थेट न्यायालयात जावं लागतंय आणि तिथेच आपल्या निवडीवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय. हो, असंच काहीसं घडलं मध्य प्रदेशातल्या एका आंतरधर्मीय जोडप्यासोबत. त्यांचीच गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत. तर झालं असं की एक हिंदू स्त्रीने आणि एक मुस्लिम पुरुषाने लग्न केलं, पण त्यांच्या कुटुंबियांकडूनच धमक्या येऊ लागल्या. मग स्वतःच्या जीविताच्या संरक्षणासाठी त्यांना थेट मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. त्यांनी याचिका केली होती कलम 226 अंतर्गत. आता हे कलम म्हणजे एक महत्त्वाचं घटनात्मक साधन आहे, जे उच्च न्यायालयांना नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करण्याचे खास अधिकार देतं. पण मग न्यायालयाने त्यांना संरक्षण दिलं का? तर नाही. उलट झालं असं की न्यायालयाने त्यांच्या नात्याच्या मूळ पायावरच एक अनपेक्षित प्रश्न विचारला. हो, उच्च न्यायालयाने त्यांच्या लग्नाच्या कायदेशीर वैधतेबद्दलच शंका उपस्थित केली. म्हणजे बघा, त्यांच्या सुरक्षेची खात्री करण्याऐवजी त्यांच्या लग्नाचीच एक प्रकारची कायदेशीर तपासणी सुरू झाली. आणि यातली गंमत म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं 1954च्या विशेष विवाह कायद्यानुसार. हा तोच कायदा आहे जो मुळात आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठीच बनवला गेला आहे. आणि बघा, इथेच या प्रकरणाचं मूळ आहे. ते जोडपं काय मागत होतं? आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला कलम 21 नुसार संरक्षण द्या. पण न्यायालयाचं लक्ष कुठे होतं? तुमच्या लग्नाच्या कायदेशीर प्रक्रियेवर. म्हणजे मागणी कशाची आणि तपास कशाचा? हाच तर यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे आपल्या संविधानाने जी काही तत्त्व दिली आहेत आणि याआधी जे महत्त्वाचे निकाल आलेत त्या सगळ्यावरच एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे कलम 21. हे कलम देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करतं. आणि सर्वोच्च न्यायालयाने तर याआधी शफीन जहान प्रकरणात हे अगदी स्पष्ट केलंय की आपला जोडीदार निवडणं हा प्रत्येक नागरिकाचा एक मूलभूत हक्क आहे, जो गोपनीयतेच्या हक्काचाच एक भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. जेव्हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न येतो तेव्हा सामाजिक मान्यता किंवा नियमांपेक्षा व्यक्तीच्या स्वातंत्र्याला जास्त महत्त्व आहे. एवढंच नाही तर मध्य प्रदेश न्यायालयाचा हा दृष्टिकोन मद्रास, पंजाब आणि हरियाणासारख्या इतर उच्च न्यायालयांच्या निकालांपेक्षा खूप वेगळा आहे. कारण त्या न्यायालयांनी लिव्ह इन किंवा समलिंगी संबंधातल्या जोडप्यांनाही सातत्याने संरक्षण दिलंय. आता न्यायालयाचा हा निर्णय फक्त त्या एका जोडप्यापुरता मर्यादित नाहीये. तो एका मोठ्या सामाजिक प्रश्नाकडे बोट दाखवतो, आणि तो प्रश्न म्हणजे लैंगिक समानतेचा. हा संबंध आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जागतिक लैंगिक असमानता अहवालाकडे एक नजर टाकूया. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी एक अहवाल प्रसिद्ध करतो. हा अहवाल अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्यात किती दरी आहे हे आकडेवारीतून दाखवतो. आणि दुर्दैवाने 2024च्या अहवालानुसार भारताची क्रमवारी थोडी घसरली आहे. 146 देशांच्या यादीत भारत आता 129व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी हा क्रमांक 127 होता. हा अहवाल प्रामुख्याने 4 गोष्टी तपासतो. यात भारताची कामगिरी आरोग्य आणि आर्थिक सहभागात तशी बरी आहे, पण शिक्षण आणि राजकीय सक्षमीकरण या 2 खूप महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठी तफावत दिसते. भारताची क्रमवारी घसरण्यामागे 2 मुख्य कारणं दिली आहेत. एक म्हणजे शिक्षण साक्षरतेमध्ये अजूनही मोठी दरी आहे, आणि दुसरं म्हणजे राजकीय सक्षमीकरणातही थोडी पिछेहाट झाली आहे. आणि हा अहवाल एक धक्कादायक अंदाज वर्तवतो. जगभरात स्त्री-पुरुष समानता साधायला सध्याच्या गतीने गेलं तर तब्बल 134 वर्ष लागतील. मग या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे एका बाजूला एका जोडप्याचा स्वतःच्या निवडीसाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला देशाची लैंगिक समानतेची आकडेवारी, या दोन्ही गोष्टी खरं तर एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कारण जोडीदार निवडण्यासारखे आयुष्यातले मूलभूत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळणं हेच तर व्यापक समानता आणि सक्षमीकरणाचा उद्दिष्टांचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. जेव्हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि सामाजिक नियमांचा संघर्ष होतो तेव्हा न्यायव्यवस्थेची भूमिका काय असायला हवी?
प्रचलित सामाजिक विचारांचं प्रतिबिंब बनायची की व्यक्तीच्या घटनात्मक स्वातंत्र्याचा अंतिम संरक्षक होण्याची?